वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. उनी उनी आकाजी खानदेशनी राणी, मी तर माहेरले जासू आकाजी ना झोका खासू. पोर मी लाडकी, बहीण मी लाडकी, मन माहेरनी न्यारीच गोडी. बाप मना करी लाड, माय करी म्हणे पुरणपोळी. भाऊ मना शहजादा, त्यांना बंगलांनी गाडी. त्यांना काय सांगू रुबाब मालेली साडी चोडी. तुम्ही बी करा आकाजी आनंद मा साजरी, तुम्ही बी घर पाणी भर सोना ना घागरी. अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपली कविता तर म्हटली, आता आपण सांजुऱ्या करूया. त्याच्यासाठी मी 1 किलो रवा घेतला आणि 1 किलो गूळ, 1 वाटी हा खसखस घेतला आणि 3 ते 4 वेलायची घेतली. आता हा आपल्याला पाक करण्यासाठी घेतलं. अगोदर आपण आता जो 1 किलो रवा घेतला, आता तो 2 बॅचमध्ये आपण चांगला लालसर असा भाजून घेऊया. रवा भाजताना आपल्याला घाई करायची नाही आहे. रवा भाजताना आपल्याला कमी गॅसवर परत एकसारखं परतून आपल्याला रवा भाजायचा आहे. रवा जितका छान भाजणार तितकाच आपली रवा आपण जितका कमी गॅसात मस्त कमी गॅस करून मंद आचेवर भाजला असा सोनेरी रंग येतो तर छान असतो. रवा भाजायच्या वेळेस जास्त घाई करायची नाही. हे बघा, माझ्या हातातला रवा न भाजलेला आहे आणि हा भाजलेला असं पाहिजे. म्हणजे चांगला लालसर असा रवा दिसायला पाहिजे, पण जास्त जाडायचा नाही. कमी गॅसवरच गोल्डन असा होस तर मस्त भाजून घेतला. आता आपण दोघं बॅच करून 1 किलो रवा भाजून घेतला. आता मी गूळ 1 किलो गूळमधून 1 वाटी गूळ मी बाजूला काढून घेतला आणि त्याच्यात 2 ग्लास पाणी घातलं. गूळ किसून घेतल्यामुळे गूळ हे छान मेल्ट व्हायला टाईम लागला नाही, म्हणजे वितळायला वेळ लागला नाही. आणि फुल गॅसवर गूळ हे चांगलं वितळून घ्यायचं आहे. आपल्याला गुळाचा पाक हा 1 तारी 2 तारी असे काहीच करायचं नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे. हे बघा, एवढं 1 वाटी गूळ मी बाजूला काढून घेतलं. तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही पूर्ण हे टाकला 1 किलो तरी चालेल. आणि कोणाकोणाला जर गूळ जास्त वाटत असेल त्यांनी कमी केला तरी चालेल. हे बघा, गूळ हे छान वितळून गेलं, पण याला आपण उकळ काढून घेऊया. हे बघा, आता पाणी उकडायला लागलं. याला छान उकळ आली की याला आपण दणदणीत असं 5 मिनटं उकळून घेऊया. हे बघा, आता गॅस मी फुल करून दिला आणि चांगलं 5 मिनटं असा उकळ करून घेतले. आपल्याला पाक हा घट्ट करायचा नाही, फक्त कच्चापणा काढायसाठी 5 मिनटं फुल गॅसवर आपण उकळून घेतला. आता याच्यात मी 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. साजूक तूप याच्यासाठी की जो आपण सारण करणार आहे ते म्हणजे रवा हा चांगला मोकळा मोकळा आणि सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून. हे बघा, आता मी गॅस बंद करून घेतला आणि पाक हा आपला तयार झाला. फक्त 5 मिनटं गूळ वितळलं तेव्हापासून फक्त 5 मिनटं करायचं, बस. 5 मिनटं झाले की गॅस बंद करून घेतला. आता आपण गुळाचा सर्व पाक हा गाळून घेऊया. गाळून घ्यायचा आहे. जर आपण गाळला नाही तर त्यातला जो कचरा किंवा खडे वगैरे असतात गुळामध्ये ते राहून जातील. त्याच्यासाठी आपण चाळणीने पूर्ण गूळ हा छान गुळाचा पाक हा गाळून घेतला. गुळाचा पाक गाळून झाला की याला आपण आता फॅनखाली थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत मी 2 वाटी खोबरे घेतले. ते चांगले खरपूस असं नुसतं 2 ते 3 मिनटं गरम करून घेतला. म्हणजे आपल्याला सोनेरी वगैरे काहीच होऊ द्यायचं नाही, फक्त एक कच्चापणा म्हणून काढून घेतला. आता 1 वाटी खसखस हा पण तसा 2 ते 3 मिनटं गॅसवर परतून घ्यायचा. म्हणजे जास्त जाडायचा नाही, फक्त खसखस हा थोडा फुलला पाहिजे एवढंच असतं. 2 ते 3 मिनटं झाले, त्यालाही काढून घेतलं. आता आपण याच्यात हे बघा, असा मस्त खसखस असा फुलून निघाला. आता रव्यामध्ये हे बघा, आता हे गुळाचं पाक हे थंड होण्यासाठी ठेवलं आहे. अगोदर आता रव्यामध्ये मी खोबऱ्याचं कीस घातलं. वेलदोडे 6 ते 7 वेलदोडे मी बारीक केले होते ते घातले आणि खसखस आपण भाजलं होतं ते घातलं. हे सर्व मिक्स करून घेऊया. पूर्ण मिश्रण मिक्स करून झालं की मस्त हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलं. आता आपण जो गुळाचा पाक आहे तो पूर्ण थंड करून घेऊया. थंड करण्याचे कारण हे की जी सांजुरी ती आपल्याला जास्त काळ टिकण्यासाठी गुळाचा पाक हा पूर्ण गार करावा लागेल. जर आपण गरम गरम टाकलं तर तो सांजा जास्त दिवस टिकणार नाही आणि ती सांजुरीही टिकणार नाही. आणि गुळाचा पाक घालताना थोडा थोडा घालायचा, जास्त एकत्र पूर्ण टाकून न देता थोडा थोडा घालून मिक्स करायचा. हे बघा, मी आता थोडा थोडा गुळाचा पाक घालून अशा प्रकारे मिक्स करून घेतला.
त्या 2 वाटी ग्लासच्या 2 ग्लासच्या जो गुळाचा पाक केला तर त्यातली 1 वाटी पाक हा उरला. पाक उरला तर चालेल, पण जर संपला किंवा कोरडा सारण राहिलं तर आपल्याला परत करावा लागतो. त्याच्यासाठी मी थोडा घालून पूर्ण तयार करून घेतला. आता थोडी चारोळी घातली. आता तुम्हाला थोडंसं असं जास्त असं पातळसं वाटत असेल, पण आपल्याला दुसऱ्या दिवशी सांजोरी करायची तोपर्यंत हा रवा मस्त फुलून येईल. हे बघा, रवा छान फुलून आला आणि पूर्ण असा मोकळा झाला आणि आपण साजूक तूप टाकलं होतं त्यामुळे सॉफ्टही झाला. आता मी पारी बनवण्यासाठी पीठ मळून घेत आहे. अर्धा किलो मैदा घेतला. अर्धा किलो आणि अजून 1 वाटी घेतला, कारण आपलं 1 किलो सांजा आहे. आणि 1 छोटी वाटी रवा घेतला. थोडंसं मीठ आणि साजूक तूप घेतलं आणि कणिक हे चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. कणिक हे पातळ मळायचं नाही. पातळ मळलं तर सांजोऱ्यांच्या पाऱ्या ह्या फाटतील आणि सांजोऱ्या तेलात सोडू ना तेव्हाच फाटतील. म्हणून मग मी असं घट्टसर असं कणिक मळून घेतलं. रवा याच्यासाठी टाकला की ज्या सांजोऱ्या आपण करणार आहोत त्यांची जी पारी ती सॉफ्ट न होता खरपूस अशी व्हायला हवी, म्हणून मी 1 छोटी वाटी रवा घातला. आता पीठ मस्त घट्ट मळलं, थोडंसं तेल लावून चांगलं सॉफ्ट करून घेतलं आणि एका भांड्यात तेल लावून ते अर्धा तास मुरवायसाठी ठेवलं. झाकण झाकून मुरून ठेवलं. हे बघा, रवा आपला किती छान झाला आहे, मोकळा आणि सॉफ्ट असा. अर्धा तास झाला. आता आपण चला सांजोऱ्या करण्यासाठी घेऊया. छोटे 2 गोळे घ्यायचे आणि सांजोऱ्यांचे पाऱ्या लाटून घेऊया. सांजोऱ्यांच्या पाऱ्या लाटताना पातळ अशा सांजोऱ्यांच्या पाऱ्या लाटायचे, जास्त जाड लाटायच्या नाही. हे बघा, पातळ अशा लाटून घेऊया. आणि आपल्याला जर सांजोऱ्या एकसारख्या करायच्या असतील तर कोणताही गोल चमचा जो खोल असतो, हे बघा मी घेतला आहे तसा, त्याच्याने आपण सांजोऱ्याचा सांजा भरायचा आणि दाबून तो ठेवायचा. म्हणजे एकसारख्या आणि छान अशा फुलणाऱ्या सांजोऱ्या तयार होतात. आणि सांजोऱ्यांचं सारण भरलं की आजूबाजूला दुधाचं किंवा आपण कॉर्नफ्लोअरचा साठा हा लावून घ्यायचा, जेणेकरून सांजोऱ्याच्या 2 पाऱ्या चिपकायला पाहिजे, म्हणजे फुटत नाही. आणि सांजोऱ्या कटरने आपण सांजोऱ्या कट करून घेऊया. तुमच्याकडे सांजोऱ्या कटर नसला तर तुम्ही चाकूनही करू शकतात, पण सांजोऱ्याचा जो कटर असतो त्याच्याने जर केलं तर अतिउत्तम, म्हणजे सांजोरीला शेपही छान येतो. आणि साठा म्हणजे काय, जर आपण सांजोरी नुसती पारीवर पारी ठेवली तर ती चिपकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला दूध किंवा दुधात कॉर्नफ्लोअर मिक्स करून असं करावं लागतं. आणि हा बघा, असा सांजा लावला की लगेच आपण सगळी साईडने असं गोल आकार लावून घ्यायचा, दूध किंवा याचं काय म्हणतात कॉर्नफ्लॉवरचं, आणि असं दाबून घट्टसर करायचं. आणि सांजोरी कट करताना थोडं दुरूनच करायची, जास्त जवळून केली की सांजोरी ही फाटते. हे बघा, अशा प्रकारे सर्व सांजोऱ्या मी लाटल्या. ही अर्धगोल म्हणजे आमच्याकडे पानपुडा असं म्हणतात खानदेशात, तुमच्याकडे काय म्हणतात. अशा 2 प्रकारे मी सांजोऱ्या ह्या लाटून घेतल्या. सांजोऱ्या हे केव्हा करतात तर आखाजीला करतात. आखाजीच्या पहिल्या दिवशी लाटपाट असतो. लाटपाट म्हणजे काय, आखाजीच्या पहिल्या दिवशी जो दिवस असतो अगोदरचा, त्या दिवशी आपण लाटपाट म्हणून करतो, म्हणजे त्या दिवशी आपण सांजोऱ्या लाटतो. अशा प्रकारे आपण सर्व सांजोऱ्या ह्या लाटून घेतल्या. राजस्थानमध्ये चैत्र महिन्यात गणगौर उत्सव साजरा करण्यात येतो. तर त्याच पद्धतीने खानदेशातही गौराई उत्सव साजरा केला जातो. ही गौराई माता म्हणजे पार्वतीचे रूप आणि पार्वतीचे रूप असे मानले जाते. तर गौराईचे आगमन चैत्र महिन्यातील पौर्णिमेला होतो. आधीच्या काळी मुली बायका नदीवर जाऊन तिथून पाणी आणायचे आणि गौराईचे स्नान घालून गौराईला पौर्णिमेच्या दिवशी चौरंगावर स्थापना करायच्या. म्हणजे 15 दिवस ती सासरवाशी माहेरवाशीन येते. जसं आपण महिला आखाजीनिमित्त माहेरी जातो, 15 दिवस विसावा घेतो आणि तिथे आपले माहेरचे लोक आपले लाड पुरवतात, तशाच प्रकारे गौराई मातेचं पण होतं. म्हणजे गौराईला 15 दिवस तिच्या आवडीच्या पदार्थांच्या माळा करायच्या आणि तिचा शेवटचा दिवस म्हणजे आखाजी म्हणजे अक्षय तृतीया, त्या दिवशी तिच्या आवडीचे सर्व नैवेद्य करून तिला नदीवर घेऊन जाऊन विसर्जन करायचे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ती तिच्या सासरवाशी जाते. तसंच महिलांचं पण असतं. काही महिलांना म्हणजे सासरवाशी असतात त्यांना माहेरी जायला भेटतं आणि 15 दिवस विसावा भेटतो आणि त्या 15 दिवसात माहेरचे सर्व लोक त्यांचे लाड पुरवतात आणि त्यांच्या आवडीचे पदार्थही खाऊ घालतात. तशाच प्रकारे आखाजीलाही प्रत्येक माहेरवाशीण
ही माहेरवाशी मुली बायका ह्या जात असतात. यालाच आखाजीचा सण असं म्हणतात. आखाजीच्या दिवशी पितरांना आपण नैवेद्य देतो. पितरांना नैवेद्य म्हणजे काय? पुरणपोळी, शेवाळ्या, परत सांजोरी याचा हा नैवेद्य असतो आणि तो आपण आखाजीच्या पहिल्या दिवशी बनवतो. हे बघा, बोलता बोलता सर्व सांजोऱ्या माझ्या तळून झाल्या. गुळाच्या सांजोऱ्या एकदम चवीला एकदम उत्कृष्ट अशा लागतात. तुम्हालाही आवडतात का? आजची रेसिपी कशी वाटली तुम्हा सर्वांना? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. या मग सांजोरी खायला.